हा व्हिडिओ तर मी 15 ऑगस्टच्या दिवशी शूट केला होता, पण तो काही मी लवकर टाकला नाही काही कारणांमुळे. त्याच्यानंतर स्वस्तिक तर अजून काही शाळेत जात नाही, त्याच्यामुळे त्याला घरीच मस्त असं टी-शर्ट वगैरे घातलं होतं आणि त्याला छोटासा झेंडा आणून दिला होता. त्याच्यानंतर घरातलंच काम आवरायला घेतलं होतं. रोजच्याप्रमाणेच हा दिवससुद्धा गेला. सगळा भाजीपाला वगैरे आणून ठेवला होता. रात्री तो साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्यानंतर फ्रीजवर एवढा सगळा पसारा ठेवला होता, तो काढून घेतला. आणि रात्रीच इतक्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या, तर त्या सगळ्या भाज्या टाकून मी मस्त असा पुलाव राईस बनवला होता आणि त्याच्यासोबत कोथिंबीरची चटणी बनवली होती लसूण आणि हिरवी मिरची टाकून. तर त्याचं कॉम्बिनेशन खूपच मस्त लागत होतं. त्याच्यानंतर घरातलं सगळं काम आवरलं. रोजच्याप्रमाणेच माझा हा दिवस कामातच गेला. हे काढ ते काढ माझं चालूच होतं आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडत होता. पावसामुळं काही बाहेरच जाऊ वाटतच नव्हतं. आणि आता कसं चाललंय, काही सण असला किंवा काही सुट्टी वगैरे असली, रविवार असला की नेमका पाऊस पडतो आणि काहीच नसलं की ऊन पडतं. असं काय चाललंय काही समजतच नाही. त्याच्यानंतर घरातला सगळा जो काही सामान आणलं होतं, किराणा वगैरे आणला होता, तो किराणा एकदा चेक केला. त्यानंतर तो सगळा किराणा सामान होतं ते सगळं भरून घेतलं. आणि गावाकडनं हळद आणली होती. पॅकेटल्या हळदीपेक्षा ही हळद खूपच भारी आहे. थोडीशी टाकली तरी पण खूप छान कलर येतो भाजीला. त्याच्यानंतर दुपारीच आमचं पार्सल आलं होतं. त्याच्यामध्ये क्यूट असा पप्पी मागवला होता स्वस्तिकसाठी. खूप दिवस झाले तो मागत होता. तर खूपच क्यूट होता. तुम्हाला आवडलं तर तुम्हीही घेऊ शकता. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत